वडिलांनी मुलाच्या ॲडमिशनसाठी रोकड आणली होती. मुंबईला जाऊन ॲडमिशन घ्यायचं होतं. घटनेच्या दिवशी मुलानं दुकानात जाऊन दूधसुद्धा आणलं होतं. इतकं सगळं असताना असं काय घडलं? गिरासे कुटुंबासोबत नेमकं काय झालं? एकाच घरात आढळलेल्या 4 मृतदेहांचा गुढ दिवसागणिक वाढत चालला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या मृत्यू प्रकरणात आता 2 नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मृत प्रवीण गिरासे यांचे वडील मानसिंग गिरासे यांच्या आरोपांमुळे हा घातपात तर नाही ना, असा संशय बळावू लागला आहे. त्यातच प्रवीण गिरासे यांच्या पत्नी दीपांजली गिरासे यांच्या सुसाईड नोटबद्दल पोलिसांना एक धक्कादायक बेबनाव आढळून आला आहे. गिरासे कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात या 2 महत्त्वाच्या घटना समोर आल्याने पोलिसांचा या प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला आहे. नेमकं काय घडलंय हे मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी नमस्कार, मी मृदुला. थोडक्यातमध्ये तुमचं स्वागत आहे. धुळ्याच्या देवपुरातील प्रमोदनगर भागातील समर्थ कॉलनी येथे गुरुवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी एक धक्कादायक प्रकार समोर आला. राहत्या घरात आई वडिलांसह 2 मुलांचे मृतदेह सापडले. पोलिसांना पहिल्यांदा हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याचं वाटलं होतं. यामध्ये प्रवीण गिरासे यांच्यासह पत्नी दीपांजली गिरासे, मुलं मितेश आणि सोहम गिरासे यांचे मृतदेह आढळून आले होते. चौघांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच घटनेमागचे खरे कारण स्पष्ट होईल. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. मृतांच्या मोबाईलमध्ये काही मिळतंय का, यासाठीचे प्रयत्न देखील सुरू आहेत. तिघांच्या मोबाईलमध्ये पॅटर्न लॉक असल्यामुळं तुर्तास त्यातून काहीच माहिती मिळालेली नाही. सध्या हे मोबाईल मुंबईच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यांचा अहवाल अजून आलेला नाही. प्रवीण गिरासे यांचे धुळे शहरासह लांबकानी गावात खते आणि बी बियाणे विक्रीचे दुकान आहे. मुलगा मितेशचा मुंबईजवळच्या वसई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात नंबर लागला होता. प्रवेशासाठी त्यांना काही पैसे लागणार होते. लांबकानी गावात येऊन शनिवारी सकाळी त्यांनी काही रोकड देखील घेतली होती. तसेच दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीला आपण मुंबईला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबई येथे जाण्याची तयारी देखील झाली होती. सोमवारी सायंकाळी मुलाने डेअरीतून दूध आणले होते. मात्र अचानक काय घडलं की ते मुंबईला गेलेच नाही, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. हे सगळं सुरू असताना आता काही धक्कादायक गोष्टी समोर यायला लागल्या आहेत. मृत प्रवीण गिरासे यांचे वडील मानसिंग गिरासे यांच्या आरोपांनी या आत्महत्या नसून घातपात असल्याच्या शक्यतेला तोंड फोडलं आहे. घरात जवळपास 25 तोळे सोन्याचे दागिने होते. ते सोन्याचे दागिने घरात कुठेही आढळून आलेले नाहीत. त्यामुळं हे सोने नेमके गायब झाले तरी कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मृतदेहाच्या शेजारी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली होती. मात्र या सुसाईड नोटवरील स्वाक्षरीवर शंका व्यक्त केली जात आहे. सुसाईड नोटवरील स्वाक्षरी दीपांजली गिरासे यांच्या स्वाक्षरीसोबत जुळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. आता जर ही स्वाक्षरी दीपांजली यांची नसेल तर ती कोणाची आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधी सामूहिक आत्महत्या वाटणाऱ्या या प्रकरणाची आता घातपाताकडे वाटचाल सुरू झाली आहे. मृतदेहांचा शवविच्छेदन अहवाल तसंच पॅटर्न लॉक खोलल्यानंतर तिघांच्या मोबाईलमधून काय माहिती मिळते याकडे पोलिसांचं लक्ष लागलं आहे. कारण या 2 गोष्टींच्या सहाय्यानेच आता या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना मदत होऊ शकते. अद्याप तरी धुळ्याच्या गिरासे कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ आणखीनच वाढलेलं आहे आणि पोलिसांपुढं त्याचा योग्य तपास लावण्याचं आव्हान आहे. दरम्यान तुम्हाला काय वाटतं, धुळ्याच्या गिरासे कुटुंबासोबत नेमकं काय झालं असावं? कमेंटमध्ये नक्की सांगा.